हाय गाईज, मी आज आमच्या दुसरा खड्डा जे तुम्हाला सुरुवातीस दाखवला होता ना, आमचा सुरू झालेला आहे. तीच आता खतम होणार आहे, म्हणजे की संपणार आहे. तर चला तुम्हाला त्याच्यापाशी नेते. मी आमच्या मुक्त गोट्याहून जाणार आहे आणि येत आहे. आमच्या मुक्त गोट्यामध्ये पोहोचलेली आहे मी. गुरे खूप जास्त खातात मुरघास. जेवढं पाहिजे तेवढंच खातात. जास्त म्हटल्यावर काही काही जण जास्तच लागतं, काही जण खातच नाही. दूध देतात बरं का, पण खातच नाही ना काही जण. आता मी आलेली आहे. ट्रॅक्टरचा आवाज पण खूप जास्त पहिलावाला खड्डा आहे जो खतम होणार आहे, आणि हे आमचा दुसरावाला खड्डा. माझे पप्पा तिथे ट्रॅक्टरच्या मागं आहेत आणि ट्रॅक्टर आमचा गडी चालवत आहे. हा मुरघास आहे आणि हे पहा, खूप चांगला प्युअर आहे. मुरघास चांगलाच आहे. पहा, गडी उतरलेला आहे आमचा. ट्रॅक्टर मागं घेणार आहेत, पण फसला आहे ट्रॅक्टर, तिथे अडकला. माझे पप्पा काढतात ती उकरून, मग मागे येईल ती ट्रॅक्टर असे, आणि मग त्याच्यासाठी मागे येईल ना, म्हणून माझे पप्पा उकरून काढतात. ते मुरघासला थोडंसं काढतात साईडला. काढतायत माझे पप्पा. आता ती ट्रॅक्टर अडकलेला आहे. मला तर वाटते ते उशीरनेच निघल, पण तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. जातच नाही आहे ना मुरं. काय माझे पप्पा आता कोशिश करत आहेत. तर आता त्याला तर खूप उशीर आहे. तर त्यांनी ट्रॅक्टर बंद केलेला आहे आणि आता काढायला लागलेले आहे. तर हे पहा, आमचा पहिला खड्डा मी अगोदर पण दाखवलेला आहे, पण आता मी तुम्हाला त्याच्या आतनं दाखवते. हे पहा, ही धातोळ आहे का नाही, त्यांना उकरून काढायचं. मातीसारखं उकडावं लागतं. काय माहिती माती आहे का मुरघास आहे. मुरघासच आहे, मातीसारखं का उकरावं लागतं त्याला असं का, कारण की ते चिटकून बसते ना, म्हणून. आणि ही आमची गुरे आहे. चला तुम्हाला दाखवते. मी गोट्यात आलती पण तुम्हाला दाखवायची विसरली होते ना, मग आता म्हणलं चला तुम्हाला दाखवा. तर आता मी आलेली आहे आमच्या गोठ्यामध्ये. हे पहा आमचा गोठा. आमच्या गाई गुरे गाई काय म्हणतात मला माहित नाही. गुरे गाई काय म्हणतात मला माहीतच नाही. हे पहा, हे हाणायची कोशिश करते मला. इंजनाचा आवाज खूप येतो आहे. नवीन इंजन बसवलेला आहे. पहिलं मला खराब झालं तर म्हणून नवीन आणलेलं आहे. ही माझी बहीण आहे वेदिका. आणि चला, मी जर त्या व्हिडिओमध्ये असे म्हणते की तिकडच्या साईडची गाई दाखवते, पण मी कधी दाखवतच नाही. चला आज म्हणलं तुम्हाला दाखवावं. तिकडच्या साईडच्या गाई पण दिसत नाहीत ना. ती गोठा आहे आमचा शेरड्यांचा, मग शेळ्या असतात त्याच्यामुळे दिसत नाही, पण मी कोशिश जरूर करेन. मी आलेली आहे. हे पहा आमच्या गाई गुरांपाशी. तिकडचे जास्त दिसत नाही आहेत. हे पहा आमच्या गाई आहेत. तर आमच्या गाई कशा वाटल्या? चांगल्या आहेत ना? आहेत का? मला तर वाटतंय आहेत. आणि असतातच, गाई चांगल्याच असतात. म्हशीचं दूध चांगलं असतं, शरीरासाठी पौष्टिक सारखं असतं ना. गाईचे दूध, म्हशीचे दूध, जर्शीचे मला काय माहीत नाही, पण म्हशीचे आणि गाईचे शरीरासाठी पौष्टिकच असते. आणि आता मी आमच्या घरापाशी आलेली आहे. आमच्या घरापाशी आहे का नाही, खूपच जास्त गाड्या लावले. ते 1 2 3 इकडे एक लावलेली आहे. तर आता मी दाखवते. मी इथं आलेली आहे मकवानापाशी. तर मकवान हे आहे, मकवान आहे.
ह्या मुक्कामापासूनच मुरघास बनतो. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट जरूर करा. बाय.